श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदाचा जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर 2 दिवसामध्ये आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार. तिसरा मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार आला सुद्धा आणि आपण सेवा खूप करत आहोत. भरपूर जण 11 गुरुवार सुरू असणार आहे. खूप साऱ्या सेवा चालू असणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला गुरुवारी कुठल्या सेवा करायच्या आहे. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघावा, कारण 2 गुरुवार झाले आपण सेवा करत आहोत किंवा मग ज्यांचे मागच्या गुरुवारची सेवा जी झाली नाही, जी आपण 11 राऊंडाची सेवा दिली होती, ती सेवा जर झाली नसेल तर त्यांनी या गुरुवारी ती सेवा केली तरी सुद्धा चालेल. आणि ज्यांच्याकडून या गुरुवारची जी आपण सेवा सांगत आहे ही सेवा जर होत नसेल, म्हणजे मासिक धर्म आला असेल, सुतक विटाळ असं असेल, तर तुम्ही तुमच्या घरची म्हणजे ही जी या गुरुवारची जी सेवा आहे ती सेवा तुम्ही पुढच्या गुरुवारी केली तरी सुद्धा चालेल. किंवा मग छोटं मुलगी असेल तर तिच्याकडून करून घेतली तरी सुद्धा चालेल. तर सेवा काय आहे ते बघूया. त्यासाठी जर ताई दादा कोणी नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, जेणेकरून जे आपले पुढचे नवनवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ज्यांना माहिती नसेल त्यांना सेवेची माहिती होणार. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर आपल्याला माता लक्ष्मीचा अभिषेक करायचा आहे. तर पाणी घेऊन त्यामध्ये थोडं फूल घेऊन फुलाने पहिले अगोदर सर्व देवघरामध्ये माता लक्ष्मीवर फुलांनी पाणी शिंपटायचं आहे. नंतर कुंकुमाने अभिषेक करायचा आहे. कुंकुमाने अभिषेक करायचा म्हणजेच काय, तर कुंकुमार्चन करणं हे वेगळं आणि कुंकुमाने माता लक्ष्मीचा अभिषेक करणं हे वेगळं. तर कुंकुमाने म्हणजेच काय, तुम्हाला वाटीमध्ये एक छोटी वाटी घ्या, त्यामध्ये कुंकू टाका, पाणी टाका आणि जे कुंकुमाचं पाणी बनेल त्या पाण्याने माता लक्ष्मीचा अभिषेक करायचा आहे. ते माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. ज्यांच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती नसेल त्यांनी फोटोवर किंवा मग एक सुपारी अशी ठेवायची आहे, सुपारीवर अभिषेक केला तरी सुद्धा चालेल. तुम्हाला अभिषेक करत असताना माता लक्ष्मीवरती कुंकुमाचं पाणी टाकायचं आहे आणि कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. कमलात्मक मंत्र कुठला आहे ते तुम्हाला माहिती आहे. जर पुस्तक नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. पुस्तक जर तुमच्याकडे नसेल तर गुगलवर सर्च करा, यूट्यूबवर सर्च करा, येऊन जाईल. तसा मी तुम्हाला सांगणारच आहे कमलात्मक मंत्र, तरीसुद्धा तुम्ही एक वेळा बघून घे जा. तर बघा, सर्वात अगोदर महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण अभिषेक करणार आहे माता लक्ष्मीचा, तेव्हा कुंकू जेव्हा आपण पाणी टाकणार आहे तेव्हा आपल्याला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. कमलात्मक मंत्र कुठला आहे तर सांगते बघा. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमला रहे प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः. हा मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. परत सांगते एक वेळा. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः. या मंत्राचा तुम्ही 11 वेळा, 51 वेळा, 21 वेळा, 108 वेळा तुम्ही जप करू शकता. 108 वेळा केलं तर फार उत्तम. आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. पैसा यावा हा हे आपण नेहमी मागत असतो, पण तुम्ही माता लक्ष्मीला यावेळेस अशी प्रार्थना करा की आमच्या घरात जी लक्ष्मी आहे ती अखंड राहो आणि अष्टलक्ष्मी आम्हाला प्राप्त हो. ज्यांच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती नसेल त्यांनी फोटोला कुंकुमार्चन केलं तरी सुद्धा चालेल. म्हणजे कुंकू चरणापासून तर डोक्यापर्यंत टाकत जायचं आणि कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. किंवा मग अशी सुपारी ठेवायची आहे, सुपारीवर म्हणायचं 108 वेळा किंवा 51 वेळा, 21 वेळा, तुम्हाला जसं वाटेल तसं. नाही तर ज्यांच्याकडं श्रीयंत्र आहे, श्रीयंत्रावर कमळगठ्ठीची माळ ठेवायची आहे आणि नंतर हा मंत्र म्हणायचा आहे. ही सेवा तुम्हाला करायची आहे. जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही पुढच्या गुरुवारी केली तरी सुद्धा चालेल. यासोबतच तुम्हाला स्त्री सूक्ताचं पठण करायचं आहे आणि महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर विष्णू नामावली, विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र, ह्या सर्व काही तुम्हाला सेवा करायची आहे. तुम्ही म्हणसाल ताई एवढ्या मोठ्या सेवा आणि वेळ, तर थोडा वेळ काढाच लागेल, कारण लक्ष्मी पाहिजे, वर्षभर पैसा पाहिजे, तर थोडीशी सेवा करणं गरजेचं आहे. तर तुम्ही नक्की ही सेवा करून बघा. आणि महत्त्वाचं, संध्याकाळी तुम्हाला आरती करायची आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला लवंग आणि कापूर जाळायचा आहे. लवंग आणि कापूर जाळत असताना तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. ओम महालक्ष्मी नमः
ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणत तुम्हाला लवंग आणि कापूर जाळायचा आहे. हा तुम्ही रोज जरी घरामध्ये जाळला तरीसुद्धा चांगला आहे. आपल्या घरामधली निगेटिव्हिटी निघते, काही वाईट दोष असतील ते निघतात आणि माता लक्ष्मीला लवंग खूप प्रिय आहे. म्हणून तुमच्याच्याने लवंग होतं, लवंग, कवड्या किंवा गोमती चक्र, कमळगठ्ठ्याचे मणी तुम्ही जर महालक्ष्मीला वाहिलं तरीसुद्धा चालेल. पण तुम्हाला कापूर आणि लवंग मात्र नक्की जाळायची आहे. हे जाळल्यानंतर तुम्हाला किंवा कमलात्मक मंत्र म्हणा, तुम्हाला माहिती आहे कमलात्मक मंत्र मी सांगितलेला आहे. 99 मंत्र म्हणा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा म्हटला तरीसुद्धा चालेल. तुम्हाला ही सेवा आवर्जून करायची आहे. तुम्ही करून बघा, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि जर तुम्हाला काही वाटलं असेल तर नक्की मला मेसेज करा, नक्की कमेंट करा. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटद्वारे विचारा. आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करू, त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. पण मात्र तुम्ही या गुरुवारी ही सेवा आवर्जून करायची आहे. तर अगदी छोटीशी माहिती होती, मी ती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या मी रुजू करते आणि इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.